तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. आता मी आहे पनवेलला आणि ॲक्च्युली अचानक एक राईड ठरली आहे. तर राईड म्हणजे कर्जतला आपल्याला मित्राच्या फार्म हाऊसला जायचं आहे. मला पण माहिती नव्हतं, आज सॅटर्डे आहे. तसं त्यांना माहिती पडलं मी प्रयागराजवरनं आलो आहे, पण माझी एडिटिंग झाली नाही की आपले राईडचे ब्लॉग जे आहेत ते येणार आहेत. पण आता आपण अजून एक राईड करणार आहोत. समोर जी आपले गाड्या आहेत, एक ही आहे, तिकडे राहुल आहे. राहुलने आणलं आहे एक्सपल्स, ती माझी गाडी 100 cc HF डिलक्स, आणि ही एक आहे. तर आता ॲक्च्युली मीटअप टाईम जो होता तो संध्याकाळी 7चा होता आणि वाजले 8:30. त्याच्यानं आपण फटाफट जाऊ पुढे. राईडचे ब्लॉग करणार आहोत, डायरेक्ट आपण स्पॉटला भेटू. सर्व आता सेटअप रेडी आहे. ॲक्च्युली हा जो प्लॅन होता हा काय फिक्स नव्हता. ह्यांनी मला अचानक फोन केला, आत्ताच्या आता ये, तर मला यावं लागला. तर आता पनवेलला आहे, पनवेलवरनं कर्जत जायचं आहे. कमीत कमी 1.5 तासाचं रनिंग आहे, कारण रस्ते खूप खराब आहेत. तर आता सीन असं झालं, पनवेलवरनं आम्ही ह्या नाक्यापर्यंत यायला आम्हाला फक्त आणि फक्त 10-15 मिनटं लागले. आता आम्ही गेले 10-5 मिनटं थांबलो यांच्यासाठी. राहुल आला आहे, राहुल आणि मी फुल रेमटोत आलो, कारण आम्हाला काय राईडची लय सवय आहे. तर आता ऑलमोस्ट 1.5 तासाची राईड केल्याच्यानंतर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. खूप सुंदर असा डेस्टिनेशन आहे आणि ह्याचा मी सकाळी तुम्हाला एक चांगला व्ह्यू देईन, कारण आम्ही गौरव सरांनी ड्रोन पण आणला आहे, तर आम्ही इकडनं ड्रोन शूट करू. आणि हा जो लोकेशन आहे, आता मला मी जेव्हा ह्या रूटला बघू तेव्हा मला माहिती पडलं की हा कोथलीगडचं जवळ आहे. म्हणजे मी हा जो रूट जेव्हा मला हे लोक बोलले की तू लीड कर, तेव्हा मी गुगल मॅपवरती पाहिलं, तर माहिती पडलं हा जो लोकेशन आहे हा कोथलीगडच्या जस्ट बाजूला आहे. तर सकाळी आपण एक चांगला ड्रोन शूट घेऊ आणि तुम्हाला मी दाखवतो. आज आमची जी पार्टी असणार आहे ती इकडे असणार आहे. राहुल आहे, तो राहुलचा भाऊ आहे. आणि ही जी प्रॉपर्टी तुम्ही बघताय, म्हणजे मंडळी एवढी छान प्रॉपर्टी तुम्ही कधी माझ्या चॅनलवरती पाहिला नसाल. आणि हा काय प्रमोशन ब्लॉग नाही, कारण आपण जस्ट आपल्या मित्राच्या भावाकडे आलो आहे. आणि समोर पण एक चांगला सुंदर असा एक गार्डन आहे. हे आपले आजचे फ्रेंड्स आहेत सर्व, गौरव सर आहेत आणि आपले अजून 2 मित्र आहेत. हां, तर ही आमची आजची रूम आहे. ॲक्च्युली आम्हाला 4 रूम भेटले 4 जणांना, पण आम्ही लोकांनी एकच रूम घेतला, कारण आम्ही सर्व गेट टुगेदर इकडेच करणार आहोत. पायनॅपल आणलाय. आता पायनॅपल का आणलाय माहिती नाही. इथे पाण्याच्या बाटल्या आहेत, जॅम बी आणून ठेवलाय. हे जे जॅम बीम आहे हे तुम्हाला भेटणार नाही. हे ॲक्च्युली आम्ही लोक येणार होतो म्हणून राहुलच्या दादानी सर्व आमच्यासाठी आणलाय, कारण माझा ॲक्च्युली बलिदान मास चालू आणि मी चिकन वगैरे खात नाही. तर मी त्याला बोललो फक्त ब्रेड अरेंज जॅम आणि मॅगी अरेंज करून ठेव. तर त्यांनी मॅगी वगैरे अरेंज केली आहे. ओके ओके भाऊ, भाई हम लोग को स्विमिंग सिखाने के लिए आए, स्विमिंग क्लास भी करता है. मेरे को अंदर लेके गया था वो कौन तो वो रहते ना मास्क लगाते हैं, स्कूबा डायविंग बरोबर. कुठे कुठे वो सिलेंडर खाली हो गया था, मैं बार ऊपर आ रहा था मालवण मध्ये. उद्या आपण काय पण करून स्विमिंग शिकूया. उद्या आपण काय पण करून स्विमिंग शिकूया हम लोगों. तर या भावाने हे बनवलंय आणि मला बोलला टेस्ट कर. नहीं मसाला पहले लिए थे. हाँ लिया था पहले. हाँ तो बोलने का इसको आता है क्या, आता है. हाँ 1 साल हो गया उसको, आता भी 3-4 महीने से नहीं आ रहा है. 5-6 महीने से नहीं आ रहा है. दारू सा का टेस्ट लगता है. फोर्स करेगा नहीं, मेरे को बस उसको एंजॉय कराना है. आणि हे लोक स्विमिंग शिकतायत. यो इथे आम्हाला थंडी लागायला लागली, फन्नाड अशी थंडी आहे. आणि या थंडीमध्ये आता आम्ही लोक स्विमिंग करतोय. स्विमिंग म्हणजे रात्रीचे लगभग 1:45 झाले. तर आता वाजलेत रात्रीचे 2:30. आता आमचं जेवायचं टाईम झालंय. गौरव सर चिकन खात आहेत. इथे चिकन बनवलं आहे राहुलच्या वहिनीनी. आणि ही मॅगी आणली होती मी, कारण ॲक्च्युली मी नॉनव्हेज नाही खाऊ शकत. माझा बलिदान मासचा हे चालू आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास, जे मी दरवर्षी गेले 3 वर्षाले पाळतो आहे.
तर चिकन तर नाही खाऊ शकत, पण इकडे भाकरी आहे. आता भाकरी आणि चटणी खाईन. चटणी आहे फ्रीजमध्ये, चटणी बनवून ठेवली आहे. आणि मी ॲक्च्युली मॅगी आणली आहे, ती मॅगी खाईन. सकाळसाठी मग आम्हाला फुल नाश्ता बिष्टा आणून ठेवला आहे. म्हणजे आम्ही लोक इकडे येणार होतो, तर हे मला माहिती नव्हतं. मला ॲक्च्युली आज संध्याकाळी राहुलनी फोन केला की भाई तुला यायचंच आहे. मी त्याला बोललो मला जमणार नाही, तर मला बोलला नाही दादा बोलला तुला यायचं आहे, आपल्याला शूटिंग करायची इकडची. मी बोललो ओके चालेल. आता राहुलला कूलर लावतोय आणि पहिल्यात थंडी आहे, हवा बघ कसली आहे. भाई खतरनाक हवा आहे रे. नॉनव्हेज खा नाही सकता. चिकन कसं बनलाय? एक नंबर आहे. गौरव सरांचा पण फार्म हाऊस आहे लोणावळ्याला, जिकडे आम्ही खूप मजा करायचो. आता जात नाही सध्या थोडे दिवस पावसामध्ये. काय बोलतो गौरव सरांच्या? तेव्हा आम्ही लोक काय व्लॉग वगैरे बनवायचो नाही. तर राहुल आणि मी आता इथे झोपू, कारण नेक्स्ट रूममध्ये गौरव सर आणि 2-3 जण आहेत ज्यांना AC पाहिजे. आणि एवढा थंडीमध्ये मला ते AC नको आहे, मला ACची गरज पडत पण नाही. आता रेस्ट घेऊया इकडे आणि डायरेक्ट भेटतो सकाळी. चला मग, गुड नाईट. तर जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. मित्रांनो, आज ॲक्च्युली आता मी आहे कर्जत या ठिकाणी आणि एक सुंदर असा एक फार्म हाऊस आहे, ज्याचे ॲक्च्युली आपण एक व्हिडिओ पण बनवणार आहोत आणि इथे व्लॉग तर शूट करणार आहोत. पण ॲक्च्युली हा जो फार्म हाऊस आहे तो आपल्या मित्राचा आहे, त्याच्या फॅमिलीचा आहे एकदम. त्याच्या फॅमिलीने ते इन्व्हेस्टमेंट केले आणि आपण या सुंदर सगळ्या प्रॉपर्टीचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर टाकणार आहोत. आता आम्ही ॲक्च्युली प्लॅनिंग असं आहे की सकाळचे वाजलेत 9, सकाळी 6ला मी झोपलो, राहुल 4ला झोपला. म्हणजे आम्हाला झोप लागतच नव्हती. मी ॲक्च्युली ते प्रीटर पियालो म्हणून मला झोप लागत नव्हती. प्लॅनिंग असं आहे की आता ह्या सुंदर प्रॉपर्टीचा आम्ही एक ड्रोन शूट घेणार आहोत. जो गौरव सरांचा एक ड्रोन आहे तो उडवणार, मस्तपैकी या प्रॉपर्टीचा एक सुंदर व्ह्यू तुम्हाला देणार आहोत. जो यूट्यूब चॅनलवरती, याच यूट्यूब चॅनलवरती असणार आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जी इथे जेव्हा याल तर मी एक गोष्ट अश्योर करू शकतो, नाही की आपल्या मित्राची आहे म्हणून, पण एक फार्म हाऊस कसं असावं ह्याचा पूर्ण डिटेल्स मी डिटेल ब्लॉगमध्ये देणार आहे. बॉनफायर आहे, क्रिकेट खेळण्यासाठी वेगळी एक नेट बनवली आहे. मग तुम्ही अजून ह्या प्रॉपर्टीला मोठं इन्व्हेस्टमेंट्स ते लोकांनी केलं आहे, जे येत्या टायमामध्ये येणार आहे. स्विमिंग पूल खूप छान आहे, जो अरेंजमेंट केला आहे. मग ते स्टाफ अरेंजमेंट असून दे किंवा रूम्स अरेंजमेंट असून दे की किचन असून दे, त्याचाही चांगला टूर भेटणार आहे. चला मग आता ड्रोन उडवूया. आणि आम्ही लोक मोस्ट ऑफ ऑल थांबलो आहे स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्यासाठी, कारण आमची रात्री अजून संपली नाही. म्हणजे रात्री आम्ही उड्या मारल्या, पण आम्ही कसं स्वतःला कंट्रोल करून जाऊन झोपलो. मला सकाळी एन्जॉय करूया. तर चला. थँक्यू काका कॉफीसाठी. ॲक्च्युली माझा आवाज बसला आहे आणि मी दादाला बोललो चाय तर मी पियत नाही, मला प्लीज कॉफी अरेंज करा. तर दादानी कॉफी अरेंज केली. रात्री पण त्यांनी आमची केअर घेतली. हॉस्पिटॅलिटी जी असते, चिकन वगैरे प्रॉपर आम्हाला बनवून दिलं. मी नाही खाऊ शकू, पण राहुल वगैरेने एन्जॉय केलं, थोडा एन्जॉय केला. कारण नंतरला जेव्हा आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलो तर ते चिकन जे होतं ते आमच्या नशिबात नव्हतं, ते कुत्र्याच्या नशिबात होतं. म्हणजे त्या प्राण्यांनी खाल्ला. राहुल बिचारा नंतरला त्याची ड्रिंक संपले तर गेला तिकडे, तर माहिती पडला की चिकनच नाही. तर ठीक आहे, पण जो केअर ऑफ होता तोच प्रॉपर केला आहे. आणि ते डिपेंड आहे की तुम्ही जेव्हा इकडे याल तर तुम्हाला काय पॅकेजमध्ये पाहिजे. डिफरंट पॅकेजेस असेल, फॅमिली पॅकेज, बॉईज पॅकेज. दादाने मला एकच रिक्वेस्ट केलं की जे पण लोक येतील त्यांना एकच रिक्वेस्ट कर की प्रॉपर्टीला कुठलाही डॅमेज नाही झाला पाहिजे. आपण एक कोणाच्या तरी प्रॉपर्टीला रेंट करतो आहे, विकत नाही घेत आहे. सो प्रॉपर्टी शुड बी मॅनेज व्हेरी. हे लोक जे मॅनेजमेंट आहे ते प्रॉपर करतील, पण आपल्याला जी प्रॉपर्टी त्यांची आहे त्याला डॅमेज नाही करायचं आहे. कधी कधी बॉईजमध्ये इगोमध्ये काय मारामारी होऊ नये. आणि प्रॉपरली ह्याला जर तुम्ही त्याला मेंटेन कराल किंवा कुठली डॅमेज नाही कराल तर नेक्स्ट टाईम पण ते तुम्हाला प्रॉपर्टी देतील. कारण त्यांचा इंटेन्शन हे नाही की बिझनेस झाला पाहिजे, त्यांचा इंटेन्शन हे आहे की त्यांच्या प्रॉपर्टीला डॅमेज नाही झाला पाहिजे. तर जय शिवराय, जय शंभूराजे. ॲक्च्युली मी आता आहे कोथलीगडला आणि तुम्ही माझा कोथलीगडचा व्लॉग पण पाहिला असेल, जो मी एका रीलच्या माध्यमातून आणि व्लॉगच्या माध्यमातून त्याची माहिती दिली होती. आपल्याबरोबर आपला एक बंधू आहे, शिवबंधू आहे,
जो कोथलीगडच्या बेस विलेजच्या गावामध्ये राहतो. त्याचं नाव अमोल आहे. अमोल ओके. तर भरपूर लोक मला जेव्हा विचार होते की कोथलीगड कसं जायचं कसं नाही जायचं, DM पण केले होते 4-5 मित्रांनी माझ्या. तर कोथलीगडचं जर तुम्हाला ट्रॅक करायचं असेल तुम्ही अमोलला कॉन्टॅक्ट करू शकता. अमोल त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आता मराठीमध्ये सांगेल आणि मी त्याचा कॅप्शनमध्ये मला नंबरचा डिटेल्स देईन. तुम्हाला जर कोथलीगड करायचं असेल, कारण कोथलीगडचा जो रस्ता आहे तुम्ही माझ्या रीलमध्ये आणि व्लॉगमध्ये पाहिला असेल, बाईकनी जाणं इझी नाही. तुम्हाला जर बेस विलेज कोथलीगडच्या बेस विलेजमधून तुम्हाला जर हा ट्रॅक करायचा असेल तुम्ही नक्की अमोलला कॉन्टॅक्ट करा, तो तुम्हाला घेऊन जाईल. तर अमोल तुझा नंबर सांग, पहिला पूर्ण नाव सांग आणि नंबर. माझं नाव अमोल वसंत केवारी, मी राहतो भक्ताच्या वाडीमध्ये. मोबाईल नंबर 8668255728. ओके. तर नक्की अमोल कॉलेज करतो आहे आणि माझं असं त्याला गाईड होतं की तू कॉलेज करता करता इकडच्या गडाची एक ट्रॅकिंग कर. तर तो बोलला की दादा चालेल, पण मी लोकांपर्यंत पोचू कसं. तर आपल्या मित्र जे आहेत ना त्यांना मी रिक्वेस्ट करेन की जर तुम्ही एखादा ट्रॅकिंग करायचा विचार करा असाल तुम्ही अमोलला नक्की ह्या नंबरवरती, जो नंबर त्यांनी सांगितला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि कधी यायचं आहे कधी नाही यायचं आणि कसं यायचं त्याची माहिती तुम्हाला अमोल त्याच्या डिटेल्समध्ये किंवा नंबरवरती देईल. जे पण चार्जेस असेल ते तुम्ही अमोलबरोबर कॉर्डिनेट करा. ते त्याच्यावरती डिपेंड आहे त्याचे चार्जेस का असणार, कारण ते तो डिसाईड करेल आणि तुम्हाला नक्की मेसेज किंवा व्हॉट्सअपच्या थ्रू माहिती करून देईल. तर आपल्या मित्रांनी पुढे जावं हे आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न असतात. तर तसंच मी अमोलला सांगितलं आहे तू ह्या गडाचा माहिती लोकांपर्यंत पोचव. तर चला मग, जय शिवराय, जय शंभूराजे. क्यों आते क्या रीजन? उन लोग का एनर्जी वेस्ट नहीं होता है. सिर्फ कुछ करते नहीं है. अभी पानी में कैसा करना पड़ता है, एनर्जी उधर वेस्ट होता है. स्विमिंग करना, हाथ पैर चलाना पड़ता है, उससे उनकी एनर्जी वेस्ट होती है. तो थोड़ा जो मेंटल नहीं होता है थोड़ा रिकवर होता है. तर जर तुम्हाला स्विमिंग शिकायची असेल तर अकीला कॉन्टॅक्ट करू शकता. अकी ठाण्यामध्ये स्विमिंग ट्रेनर आहे. तर आता आम्ही आलोय प्रॉपर्टीच्या मेन पॉईंटला. आता हा मेन पॉईंट काय मी सांगतो, इथे काहीच नाही आणि ही सुंदर प्रॉपर्टी आहे पूर्ण राहुलच्या भावाची. आणि हा एक पूर्ण ग्राउंड बनवलाय जिकडे तुम्ही ना मस्तपैकी आउटडोर गेम क्रिकेट खेळू शकता, ऑफ रोडिंग करू शकता, खाली जाऊन ऑफ रोडिंग करू शकता. प्लस तुम्हाला जर बाईक शिकायची आहे, 4 व्हीलर थोडाफार काय शिकायचं आहे तुम्ही, हा बेस्ट पार्ट आहे. आणि मी जरा सकाळी मागाशी जेव्हा मी व्लॉगमध्ये एका दुसऱ्या व्लॉगमध्ये बोललो आहे प्रॉपर्टीच्या की ही प्रॉपर्टीला जी डिझाईन केलं आहे राहुलच्या भावाने आणि त्याच्या वहिनीनी, हे खूप छान प्रकारे डिझाईन केलं आहे जेणेकरून जर कुठलाही व्यक्ती, वेगवेगळे विचाराचा व्यक्ती, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करणारा व्यक्ती जर इकडे येईल ना, त्याला काही ना काही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी कुठली ना कुठली स्पेस भेटेल जेणेकरून तू हा जो 24 आवरचा मोमेंट आहे ना तो इकडे एन्जॉय करू शकतो. आता राहुल आणि मी आहे किडा रायडिंगचा. म्हणजे जेव्हा मी प्रयागराज राईड करत होतो तेव्हा मला राहुल बोलला होता माझी गाडी घेऊन जा, पण त्याच्या गाडीचा मला ट्यूबलेस टायर नाही म्हणून मला टेन्शन येत होता. पण आता ही जी जागा आहे ना बेस्ट आहे ऑफ रोडिंगसाठी. आणि आता आम्ही आमची शूटिंग करणार आहे ऑफ रोडिंगची. राहुल ऑन ट्रॅक. काजू काढले. हां काजू काढलेत. हां म्हणजे आपल्या झाडाचे आहेत ना, मग काय टेन्शन नाही. तुम्ही जर इकडे याल तर काजू बिजू काढू नका, फाईन बसणार तुम्हाला. आणि आता मी
मला माझ्या गावची आठवण आली. आमच्या रायगडमध्ये खूप सारे काजू येतात. ठेवून येतो ना ते तिकडे? ठेवून येतोस? ओके. हा एक सुंदर नजारा आहे, तुम्ही बघा. अँड आपल्या एक गोष्ट एकदम चांगला होत चालला लाईफमध्ये, की जे फ्रेंड सर्कल बनतात ना ते खूप क्वालिटी ऑफ फ्रेंड्स बनतात. क्वालिटी ऑफ फ्रेंड्स आणि क्वांटिटी ऑफ फ्रेंड्स ह्याच्यामध्ये नेहमी फरक असावा. क्वालिटी का असावा? कारण जेव्हापासून मी ट्रॅव्हल करतोय ना तेव्हापासून मी भरपूर लोकांना भेटतो. मी मध्य प्रदेशमध्ये पण जेव्हा मी राईड करत होतो तर एका मित्राला भेटलो. त्यांनी मला आज मेसेज केला होता की भाऊ आप कितना घुमतो, इतना पैसा किधर से आता है. मी जेव्हाही ट्रॅव्हल करतो ना माझा हाफ ऑफ बजेट ना माझे मित्र हँडल करतात. म्हणजे ते कसं माहिती आहे काय, मला कोण ना कोण माझ्या ओळखीचा भेटतो. मी गेले 5-6 वर्ष ॲपलमध्ये काम करतो तर माझ्या कोण ना कोण ओळखीचा भेटतोय. UP-मध्ये पण मी गेलो, माझा मित्र भेटला. एक तर आपल्या एरियातला होता, अयोध्यामध्ये एक होता, UP-मध्ये होता. म्हणजे ॲपलमधले आपले मित्र आहेत कलिग्स, कुठे ना कुठे आपला कॉन्टॅक्ट निघतो. अरे प्रभात UP-ला येतोय, प्रभात MP-ला येतोय. MP-मध्ये पण मध्ये आता मी राईड करायचा प्लॅन करतो. माझा एक मित्र आहे इंदौरचा, बोलतोय मला भाई तुम आओगे तो मेरे इधर आओ. तर क्वालिटी, दिस इज कॉल क्वालिटी. आणि गोष्ट येते क्वांटिटी. तर पहिला माझे विचार असे असायचे की हा पण माझा मित्र, तो पण माझा मित्र, सर्व माझे मित्र. नो, जर सर्व तुमचे मित्र बनले तर तुमच्यावरती जळणारे पण थोडे पाहिजे. ही गोष्ट भरपूर लोकांना वेगळा वाटेल पण ही फॅक्ट आहे. कारण प्रत्येकजण आपल्याला पुढे ढकलत नसतो, कोण ना कोण आपल्याला शिकवत असतो एक धडा. तर आपण आता राहुल सावंतची गाडी चालवणार आहे, म्हणजे बाईक चालवणार आहे, त्याची लक्ष्मी आहे. आमचा असं आहे ना, बायकर्स लोकांचा जर तुम्ही फेवरेट बायकर असाल ना, तुम्ही जर बाईक लवर असाल ना, तुमचे फ्रेंड्स बाईक असेल ना, तुमचा मित्र हेच बोलणार भाऊ माझ्याकडे तू घेऊ नको, तू माझी घेऊन जा पण तुझ्याकडे ती बाईक नको घेऊ. सो डिफरंट बाईक्स मित्राकडे असेल तर तो नेहमी तुम्हाला शेअर करेल. मी जेव्हा प्रयागराज राईड जात होतो तेव्हा मला राहुल बोलला माझी घेऊन जा, गौरव बोलतो माझी घेऊन जा. दिस इज कॉल्ड क्वालिटी ऑफ फ्रेंड. काय बोलता सर? तर आता वाजले संध्याकाळचे 5:10 आणि आता आमचा पॅकअप टाईम आहे. कारण आम्हाला एक ड्रोन शूट घ्यायचा आहे. विठ्ठल रखुमाईचा एक जी स्टॅच्यू आहे ज्याची मी एक रील बनवली ती की आम्ही एक ड्रोन शूट घ्यायचा विचार करतो आहे. आणि गुड बाय टू दिस वंडरफुल प्रॉपर्टी. आता हे जे आहेत आमचे हेल्मेट्स आहेत. भरपूर लोकांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही लॉंग राईड कराल, हे ॲक्च्युली आम्ही लोक पण जेव्हा व्लॉग बघायचो भरपूर जणांचे तेव्हा आम्ही एक गोष्ट नोटीस करायचो, रायडर्स लोक कधी पण आपला जो हेल्मेट आहे ना तो क्वालिटीवाले ठेवतात. आणि जेव्हा आम्ही ही गोष्ट शिकलो की का ठेवलेत, कारण हेल्मेट्स क्वालिटीची का असावे ह्याच्यापाठी लय मोठं कारण आहे. जेव्हा तुम्ही एक चांगला प्रोफेशनल रायडर बनाल तुम्हाला माहिती पडेल. राहुलचं हेल्मेट आहे, दुसरे जो भाव आहे त्याचा एक हेल्मेट आहे, गौरव सरांचं हेल्मेट आहे आणि माझं हेल्मेट आहे. तर तुमची बाईक किती CC आहे हे खरंच इम्पॉर्टंट नाही. भरपूर लोक 390cc बाईक पण वापरतात, भरपूर लोक चांगले 200cc पण वापरतात. पण चॅलेंज हा बाईक नाही, चॅलेंज हे आहे की तुमचा हेल्मेट क्वालिटीचा असावा. भाऊची प्रॉपर्टी. आता एक लास्ट कॉफी ब्रेक घेऊ आणि मग गुड बाय करू या प्रॉपर्टीला. म्हणजे येऊ आम्ही कधी ना कधी, आता डिपेंड आहे. मी पण मोस्ट ऑफ ऑल 2-3 महिने नसेन, ते तुम्हाला माहिती पडेल पुढे. जय शिवराय. तर वसंत मामाकडनं लास्ट आपल्याकडनं कॉफी भेटते. लास्ट कशी काय येणार आहे परत? नाही. तर आता निघायचा टाइम झालाय आणि राहुल रेडी आहे. तिकडे गौरव सर आहे, इथे हे भाऊ आहेत, आणि इकडे आपली ही बाईक आहे. हेल्मेट घालूया आणि मस्तपैकी
आता राईड एन्जॉय करूया, कारण रात्री मी नेहमी रात्रीचा राईड करतो. तर ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, आता फायनली आमची राईड निघाली आहे बॅक टू मुंबई. आणि सीन असा आहे की काल मी लीड करत होतो, आज मी एंडला असणार आहे. राहुल लीड करेल. मला मोस्ट ऑफ ऑल रात्रीचा जो लीड आहे ना तो मला दिला जातो, कारण मी मोस्ट ऑफ ऑल लांब लांबचे राईड करतो. तर हे लोक मला बोलला तू पुढे राहा, तुझा जो अंदाज आहे बाईक चालवायचा तो खूप छान आहे, म्हणजे प्रॉपर आहे. तर आता आम्ही आलो आहे कर्जतला आणि समोर जे आपला ड्रोन आता ड्रोन शूट होणार आहे. राहुलचा कबूतर उडाला होता. बाज आहे आपला, बाज आहे, बाज आहे. हा, ड्रोन शॉट कंप्लीट झाला आपला. फायनल पॅकिंग झालंय. आपला जो बाज आहे तो त्याच्या पिंजऱ्यामध्ये परत गेलाय, गौरव सरांचा बाज. आणि हा जो व्ह्यू आहे ना खूप छान येतो इकडे. आता मिस्टर रायडर 46 पिस्टन, दुसरे रायडर बिचारे काय बोलतच नाही, ते ये नहीं बोलता है, रागावलेत. शॉट आला. दॅट्स इट फॉर द डे. चला मग, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. राहुलच्या जो फार्म हाऊस बनलाय, राहुलच्या फार्म हाऊसचा ब्लॉग पण येणार आहे, त्यालाही सपोर्ट द्या. तुमची जे पण बुकिंग असेल ते तुम्ही त्याला, जे फार्म हाऊसचा जो मी ID मेन्शन करणार आहे त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स भेटतील. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव.